श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते। श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला जातो तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत। भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले। स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली। त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसूत हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते। त्यांनी एक व्यापार केला, पण त्यात खूप नुकसान झाले। पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एक गृहस्थांनी त्यांची हामी घेतली। त्यावेळी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला। आश्चर्यकारकरित्या एक जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले। ही श्री स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले। श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत किंवा पुत्र हो। झालेल्या फायद्यातील 300 रुपये त्यांनी सोबत आणलेले होते। त्यांच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या। त्या पादुका मोठ्या प्रेमाने स्वामींनी सलग 14 दिवस वापरल्यात। अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने त्या पादुका श्री स्वामी सुतांना प्रसाद म्हणून दिल्या। स्वतः श्री स्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत। त्यांनी स्वामी सुतांना तो प्रसाद देऊन तू तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वज उभा कर अशी आज्ञा केली। त्यात रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला आणि कृपा केली। खुद्द स्वामींनी कृपा केलेल्या स्वामी सुतांनी सुरू केली स्वामी समर्थ महापर्वणी दिव्य परंपरा। तर 11 मार्च 2025 रोजी श्री स्वामी महापर्वणी आहे। सन 1970 साली श्री स्वामी सुतांनी सर्वप्रथम श्री स्वामींचा प्रकट दिन साजरा केला। त्या अगोदर बरोबर एक महिना श्री स्वामी समर्थ दिन उत्साहाची स्वामी सुतांनी नांदी केली। फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच श्री स्वामी महापर्वणी होय। या दिवशी भल्या पहाटे श्री स्वामी सुत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडशोपचार पूजन करून समुद्र स्नानाकरिता गिरगाव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्री स्वामी महाराजांना साजेसा असत। मिरवणुकीची वाट सेवेकरी कुचल्याने झाडत, इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत। पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात। फुलांचा सडा, अत्तराचा फवारे आणि श्री स्वामी नामाचा जल्लोष वातावरण कसे अगदी स्वामीमय होतं, जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे। या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी गुढी व श्री स्वामी महाराजांचे भव्य निशाण मिरवले जात। यामागे तेजरूपी अश्व, पांढरा शुभ्र घोडा, महिला 5 नद्यांच्या पाण्याचे जलकुंभ डोक्यावर घेऊन, आरत्या घेऊन महिला मंडळ आणि श्रींचा सुबक सजवलेला छबिना हा थाट जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे। मिरवणुकीत श्री स्वामी सूत महाराज अभंग गाण्यात मग्न असत। अशा थाटात हा लवाजमा चौपाटीवर सागर तीर्थाकडे जात। येथे स्वतः श्री स्वामी सूत महाराज समस्त श्री भक्तजनांसह छबिन्यातील पादुका घेऊन श्री स्वामी नामाच्या जयघोषात सागर तीर्थात प्रवेश करीत शास्त्रोक्त समुद्र स्नान सोहळा संपन्न होत। नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत गोड पोह्यांचा नैवेद्य अर्पण करत मग आरती आणि पुन्हा श्री स्वामी सुतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष। छबिन्याभोवती श्री स्वामी नामाचा फेर धरला जात। श्री स्वामी सूत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत। या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात। अशाच प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखीचा लवाजमा त्यात थाटात मठाकडे येण्याचा माघारी फिरत। या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात। एवढेच नाही तर रस्त्यावरील कुत्री, गायी व गुरे श्रींच्या मिरवणुकीत सामील होत असत।
असा जुना उल्लेख काही ठिकाणी आढळतो असे सांगितले जाते। त्यानंतर श्री स्वामीसूत महाराज श्रींना नैवेद्य अर्पण करीत भक्तजनांना स्वतः मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढीत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओंजळी प्रसादाने भरीत या श्री स्वामी महापर्वणीपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यास प्रारंभ होत चैत्र शुद्ध द्वितीयेपर्यंत पुढे 1 महिना कांदेवाडीच्या श्री स्वामी मठात श्री स्वामी सूत महाराज धूमधडाक्यात श्रींचा उत्सव साजरा करीत। या उत्सवात मुंबापुरीतील सर्व जाती धर्माचे लोक अगत्याने हजर राहत। आज सर्वत्र श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन महती आहे, परंतु श्री स्वामी सुतांनी श्रींच्या या प्रकट दिन सोहळ्याची नांदी श्री स्वामी महापर्वणी उत्सव फारसा प्रचलित नाही। श्री ठाकूरदास बुवा स्थापित श्री स्वामी समर्थ मठ द्वारा नाका गिरगाव मुंबई येथे हा उत्सव साजरा होतो। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचीच महापर्वणी श्री स्वामी सुतांनी सुमारे 150 वर्षापूर्वी प्रस्थापित केलेला हा सोहळा त्याच थाटात साजरा होणे ही माय माऊली श्री स्वामी महाराजांचीच कृपा असल्याचे म्हटले जाते। फाल्गुन शुद्ध द्वितीयेस साजरी होणारी श्री स्वामी महापर्वणी होते। या उत्सवात पहाटे 4:30 वाजता प्रारंभ होतो। श्री स्वामी महाराजांचे षोडशोपचार पूजन व नंतर पालखी मिरवणुकीचे सागर तीर्थाकडे प्रस्थान। भक्तगण आदल्या रात्रीपासून मुक्कामास येतात। आदल्या रात्री महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली असते। महिला सेवेकऱ्यांकरिता स्वतंत्र सोय केली जाते। श्री स्वामी महापर्वणीत प्रत्यक्ष श्री स्वामी सुतांनीच आपल्याला नियंत्रण दिले आहे। ते म्हणतात की या हो सर्व तुम्ही होऊनी सावचित्त नाचू आनंदात एकमेळी स्वामीसूत म्हणे उत्साहासी यावे सर्व तुम्ही भावे समर्थांच्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।